बातमी सांगली लोकसभेच्या जागेच्या वादाचे पडसाद कोल्हापुरात पाहायला मिळतात। कोल्हापुरातील ठाकरेगडाचे पदाधिकारी आता नाराज झालेले आहेत। उद्याचा प्रचारासाठीचा कार्यक्रम तात्पुरता थांबवल्याची माहिती सूत्रांकडून कळते। शाहू महाराजांचा प्रचाराचा कार्यक्रम उद्या थांबवलेला आहे। TV9 मराठीला सूत्रांनी ही माहिती दिली आहे। सांगलीच्या जागेवर ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये सध्या वाद सुरू आहे आणि त्याचे पडसाद कोल्हापुरात रंगलेले आहेत। कोल्हापूरची जागा ही ठाकरेगडाची होती, मात्र ती काँग्रेससाठी शाहू महाराजांसाठी सोडण्यात आलेली आहे। या सगळ्या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी माझे सहकारी भूषण पाटील आपल्यासोबत थेट जोडले गेलेत। भूषण, काय अधिकची माहिती? नक्कीच तर सांगली लोकसभेच्या जागेच्या वादाचे पडसाद आपण बघतोय कोल्हापुरात सध्या पाहायला मिळतात आणि या सगळ्या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी माझे सहकारी भूषण पाटील आपल्यासोबत जोडले गेलेत। भूषण, सांगलीच्या जागेच्या वादाचे पडसाद आता कोल्हापुरात उमटलेत। नक्कीच महाविकास आघाडीमधील सांगलीच्या जागेचे पडसाद आता कोल्हापूरमध्ये देखील उमटताना पाहायला मिळत आहेत। शाहू महाराजांच्या प्रचारासाठीची ठाकरे गट तात्पुरता हा सगळा प्रचार आहे तो थांबवण्याच्या सूचना ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या आहेत। वरिष्ठ मुंबईतील नेत्यांकडून ह्या सगळ्या सूचना देण्यात आल्या आहेत। खरं तर उद्या ठाकरे गटाचा एक मेळावा होणार होता, ज्यामध्ये शाहू महाराजांच्या प्रचाराच्यासाठी हा मेळावा होणार होता, ज्यामध्ये महानगरपालिका क्षेत्रातील 81 प्रभागांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांना देखील बोलावण्यात आलेलं होतं। मात्र काल दुपारी अचानक हा सगळा मेळावा आहे जो थांबवण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत। खरं तर काँग्रेस आणि ठाकरे गटामध्ये जो काही कलगीतुरा सांगलीच नाही तर आणखी काही जागांवरून सुरू आहे, त्यावरून हे सगळे पडसाद उमटल्याचं पाहायला मिळते आणि त्यामुळे आता तुर्तास हा सगळा प्रचार आहे तो ठाकरे गटाला थांबवण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत। त्यामुळे उद्याचा मेळावा तर रद्द करण्यातच आलेलाच आहे। मात्र जोपर्यंत पुढच्या सूचना येत नाहीत तोपर्यंत कोणत्याही प्रचारासाठी बाहेर पडू नका असं देखील सांगण्यात आलं आहे। खरं तर जी काही माहिती मिळते त्यानुसार ज्या उद्धव ठाकरेंच्या बद्दलच्या ज्या काही बातम्या उद्धव ठाकरे यांच्याबद्दल नाराजी आहे किंवा त्यांच्याबद्दल ज्या काही नकारात्मक बातम्या येत आहेत त्या काँग्रेसकडून येत आहेत, अशा पद्धतीचा एक दावा जो आहे तो ठाकरे गटाकडून केला जातोय आणि म्हणूनच कुठेतरी आता ठाकरे गटानं देखील एक परखड भूमिका घेतली आहे असं म्हणावे लागेल। आपल्याला माहित आहे ठाकरे गटानं कोल्हापुरात शाहू महाराजांना पाठिंबा दिला होता। स्वतः उद्धव ठाकरे हे न्यू पॅलेसवर आलेले होते आणि त्यांनी आपला पाठिंबा जाहीर केलेला होता। मात्र सांगलीच्या जागेवरून जो काही आता तिढा निर्माण झाला आहे, सांगलीच नाही तर इतर ज्या काही काँग्रेस आणि ठाकरे गटामधील जागांचा जो काही वाद आहे त्याचे पडसाद आता कोल्हापूरमध्ये उमटताना पाहायला मिळतात आणि त्याचा परिणाम म्हणून ठाकरे गटाच्या सर्वच पदाधिकारी आणि शिवसैनिकांना शाहू महाराज यांचा प्रचार तुर्तास तरी थांबवण्याच्या सूचना आहेत त्या वरिष्ठांकडून देण्यात आलेल्या आहेत। नक्कीच धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।